नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू BCom फर्स्ट इयर. सध्या कोविडमुळं आपल्याजवळ इथं बऱ्याचशा टर्म थांबलेल्या होत्या आणि आता तुम्ही बघताय तुमचा रिझल्टसुद्धा उशिरा लागला. परंतु अजूनही हा प्रॉब्लेम काही निवडलेला नसल्यामुळे काही एक लेक्चर आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने बघायचे. मग महाविद्यालयाने ठरवल्याप्रमाणे इथं माझ्याजवळ स्टॅटिस्टिक्स हा विषय आहे. मी प्राध्यापक डॉक्टर पंकजा बोटी. मी तुम्हाला सांख्यिकी या विषयाबद्दल, स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्टबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. इथं पहिला जो टॉपिक आहे आपला तो आहे इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स. आणि सुरुवातीला आपल्याला जो मुद्दा बघायचा तो इंट्रोडक्शनच बघायचा आहे. एक्झॅक्टली स्टॅटिस्टिक्स नावाची जी संकल्पना आहे ती तुम्ही 10व्या वर्गापर्यंत म्हणजे 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये थोड्या बहुत प्रमाणात बघता, ज्याला तुम्ही सांख्यिकी या नावाने बीजगणित या विषयामध्ये बघितलं असेल. परंतु तिथं आणि इथं बरंचसं अंतर आहे, कारण की हे बिझनेस स्टॅटिस्टिक्स आपल्याला इथं बघायचं आहे. याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला इथं शिकायचे आहेत. एक्झॅक्टली द वर्ड स्टॅटिस्टिक कन्वे अ व्हरायटी ऑफ द मिनिंग टू द पीपल. जर असं बघण्यात आलं तर इथं स्टॅटिस्टिक्सचे खूप सारे अर्थ लोकांच्या दृष्टिकोनाने आपल्याला इथं पाहायला मिळतात. कारण आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला बिझनेस स्टॅटिस्टिक्स बघायचं आहे. सायन्सवाला असेल त्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल. प्रत्येकजण एक्सपेरिमेंटल चेंजेस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून प्रत्येकासाठी याचा अर्थ वेगळा वेगळा पाहायला मिळतो. स्टॅटिस्टिक्स ॲज अन इम्पोजिंग द टर्म ऑफ मॅथमॅटिक वेअर टू ऑदर सजेस्ट द टेबल, चार्ट, फिगर्स विच कॅन नॉट बी फाइंड इन ए न्यूजपेपर, जर्नल, बुक, व्हेरियस रिपोर्ट एक्सेट्रा. काहींच्या मते काय आहे की हे मॅथमॅटिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर काहींना काय वाटते टेबल, चार्ट असं ग्राफ, फिगर्स काही मांडण्याचं एक स्वरूप म्हणून आपल्यासमोर हे आलेलं आहे. म्हणून काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस आपण या विषयाचा संदर्भ घेतो ना, तेव्हा आपल्याला ही माहिती असणं आवश्यक असते की खऱ्या अर्थाने याचा उपयोग कशा पद्धतीने होतो. आणि त्याच कारणास्तव आपल्याला प्रत्येक वेळेस अशा विषयांसाठी त्या त्या फील्डच्या हिशोबाने त्याचं इंट्रोडक्शन बघावं लागते की त्याचा उपयोग कसा होणारा आहे. इंडियन हिस्ट्री ऑल्सो रिव्हील्स दॅट द एज ऑफ स्टॅटिस्टिक्स वॉज एव्हिडेंटेड फ्रॉम द कौटिल्याज अर्थशास्त्र दॅट अ व्हेरी गुड सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग द birth and death of the prevalent at the time of the चंद्रगुप्त मौर्य. असं पाहायला मिळते की कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य म्हणून ओळखतो बरं का, चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीमध्ये त्याच्या अर्थशास्त्रातून कौटिल्याचं जे अर्थशास्त्र म्हणून प्रचलित आहे त्याच्यामध्ये आपल्याला असे प्रमाण मिळतात की त्यानं सुद्धा सांख्यिकी स्टॅटिस्टिक्सचा उपयोग केला होता. कशासाठी? तर डेथ अँड बर्थ रेट काढण्यासाठी किंवा त्याची माहिती आपल्याजवळ ठेवण्यासाठी त्यानं याचा उपयोग केला होता. म्हणजेच जवळपास 500-600 वर्षापासून आपल्याजवळ ही संकल्पना आहे. परत फॉर सेव्हरल डिकेड्स स्टॅटिस्टिक्स वॉज असोसिएटेड solely with the display of the fact and the figures pertaining to the economic, demographic and political situation prevailing in the country, usually collected and brought out by the local government. इथं मागच्या काही दशकामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सांख्यिकी या विषयाचा उपयोग भरपूर ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये अर्थशास्त्र किंवा पॉलिटिकल म्हणजेच राज्यशास्त्र अशा विभिन्न ठिकाणी आपल्याला याचा उपयोग होताना पाहायला मिळू शकते. आणि याचा उपयोग जो आहे आपल्या देशातील विभिन्न प्रकारच्या घटनांच्या गणनेसाठी होताना आपण इथं पाहू शकतो. इवन टुडे देर इज अ large number of
government report that contain massive numerical documentation. आपल्याला असे बरेचसे आज गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल अप्रोच आपल्याला लक्षात येऊ शकेल. दरडोई उत्पन्न काढणं, परत आपण बघतो प्रति हेक्टर विमा वाटला जातो शेतीचा. अशा अनेक घटना आहेत ज्याच्यासाठी शासकीय यंत्रणेमध्ये याचा उपयोग होताना आपण पाहू शकतो. बघा, हे जरी झालं तरी आपल्याला काही परफेक्ट डिफायनर्स याचं डेफिनेशन ज्या आपल्याला त्यांनी दिल्यात, ज्याच्या माध्यमाने आपण स्टॅटिस्टिक्सला बिझनेसमध्ये अप्लाय करू शकतो, त्यासाठी आपल्याला त्याची माहिती म्हणजे जी डेफिनेशन आहे एखाद्या अभ्यासकांना जर मांडलेली असेल तर ती आपल्याला इथं पाहायला मिळू शकते. द फील्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स हॅज बीन एक्सपांडेड स्टेडीली अँड हेन्स people according to the development of the subject have defined the statistic in a different way. स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास हळूहळू वाढत गेलेला आहे, उपयोग वाढत गेलेला आहे. वाढती उपयोगिता, वाढता अभ्यास या सगळ्या बाबींना जर आपण इथं विचारात घेतलेलं असेल तर आपल्याला इथं लक्षात येईल की वेगळ्या वेगळ्या डिफायनर्सनं स्टॅटिस्टिक्सला आपापल्या पद्धतीने इथं डिफाईन केलेले आणि त्याची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या डेव्हलपमेंटच्या माध्यमाने. यामध्ये आपण सुरुवातीला जी डेफिनेशन बघणार आहोत ती बॉले, क्रॉक्स्टन अँड काउडेन यांची आहे. स्टॅटिस्टिक्स इज द सायन्स विच डील विथ द कलेक्शन, प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड द इंटरप्रिटेशन ऑफ द न्यूमेरिकल डाटा. स्टॅटिस्टिक्स काय आहे तर सायन्स म्हणजे विज्ञान नाही पकडायचं बरं का, याला शास्त्र म्हणतात. शास्त्र हे एक शास्त्र आहे. कशाचं आहे? कलेक्शन ऑफ डाटा, प्रेझेंटेशन ऑफ डाटा, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द न्यूमेरिकल डाटा. जो संख्यात्मक डाटा आहे, जी माहिती आहे त्याचं विश्लेषण करणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं, त्याच्याची तुलना करणं, हे सगळं काम आपल्याला याच्यामधून करता येऊ शकते. आणि हे करण्याचं शास्त्र म्हणजे सांख्यिकी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, असं बावले आणि काउडेन म्हणतात. परत हॅरलो जे आहेत ते काय म्हणतात बघा, द सायन्स अँड आर्ट ऑफ हँडलिंग द ॲग्रिगेट ऑफ द फॅक्ट, ऑब्झर्विंग, इन्युमरस, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड अदरवाईज सिस्टमॅटिकली ट्रीटिंग देम. इथे सुद्धा यांनी काय सांगितलेलं, इट इज अ सायन्स ॲज वेल ॲज अन आर्ट. ही एक कला आहे, शास्त्र आहे. कशाचं तर बहुसंख्य असणाऱ्या अशा घटना, असे घटक की जे आपल्याला इथं रेकॉर्ड करायचे आहेत, क्लासिफाईड करायचे आहेत आणि त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट करायचं आहे. आज आपण पाहू शकतो 130 कोटी जनता आहे आपली, त्याच्या संदर्भातली विभिन्न माहिती जर जमा केली तर आपण जर प्रत्येकी मांडत बसलो तर 130 कोटी जणांचा हिशोब लावणं आपल्याला शक्य होणार नाही. पण हे सांख्यिकीच्या माध्यमाने पॉसिबल होऊ शकते बरं का. नाव इन मॉडर्न डेज स्टॅटिस्टिक्स इज व्ह्यूड नॉट ॲज अ मेअर डिव्हाइस फॉर द कलेक्टिंग द न्यूमेरिकल डेटा बट ॲज मीन्स ऑफ द डेव्हलपिंग टेक्निक फॉर देअर ॲनालिसिस अँड ड्रॉइंग व्हॅलिड इन्फॉर्मेशन फ्रॉम देम. हे फक्त डेटा कलेक्शनचं माध्यम म्हणून नाही तर त्याच्या माध्यमाने योग्य प्रकारची माहिती प्रसारित करण्याचा घटक आहे. सायंटिफिक टूल आणि ऑलमोस्ट आपण याला सायन्स म्हणून पाहू शकतो. आता बघा, कुठलाही घटक जर शिकायचा असेल तर जोपर्यंत आपण त्याचं महत्त्व जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो विषय शिकत असताना त्याची गोडी निर्माण होत नाही. मग या स्टॅटिस्टिक्सचं महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे तर स्टॅटिस्टिक्स जे आहे हेल्पिंग इन अ प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. स्टॅटिस्टिक्सचा उपयोग इथं प्लॅनिंग करण्यासाठी, कंट्रोलिंग करण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी होतो. परत डेटा जो आहे त्याला विश्लेषित करत असताना, त्याला शेप देत असताना, स्प्रेड करत असताना, सॅमिट्री ऑफ द डेटा म्हणजे त्यातलं साम्य, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्हाला इथं करता येऊ शकतो.
इट गिव्ह द टूल ऑफ कंपॅरिझन, तुलना करण्याचं एक साधन म्हणून आपण याला पाहू शकतो, म्हणून याचं महत्त्व आहे. स्टॅटिस्टिकल मेथड गिव्ह द सिस्टमॅटिक मेथड ऑफ द डेटा कलेक्शन अँड इन्व्हेस्टिगेशन. सांख्यिकीचा जो डेटा आहे ती एक सिस्टमॅटिक मेथड, डेटा कलेक्शन आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच त्याचं परीक्षण करण्याचं साधन म्हणून सुद्धा आपल्याला हे उपयोगात पडते. इस्टिमेशन, प्रिडिक्शन या सगळ्या घटनासुद्धा सांख्यिकीच्या माध्यमाने सहज शक्य होतात. स्टॅटिस्टिकल टूलमध्ये आपल्याला प्रेडिक्ट करता येते किंवा एस्टिमेट करता येते, म्हणजे फ्युचरसाठी याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. अनसर्टिनिटी कॅन बी रिड्यूस्ड टू गेट द रिलायबल रिझल्ट. आमच्या बाध्य असणाऱ्या रिझल्टसाठी म्हणजेच ज्याला आम्ही आमचा निकाल म्हणू शकतो त्याच्यासाठी आम्हाला याचा उपयोग होताना आम्ही पाहू शकतो. पण याच्यामध्ये जी अनिश्चितता असते ती नक्कीच याच्यामुळे आम्हाला टाळता येऊ शकते. इट इनेबल टू कंडेन्स द डेटा. इट फॅसिलिटेट सेव्हरल फंक्शन ॲपियर फ्रॉम द समरायझेशन. आम्ही याची समरी तयार करून याचा जो डेटा आहे तो कंडेन्स करू शकतो, सेव्हरल फंक्शनमध्ये त्याचा उपयोग करू शकतो, कारण तो समरी म्हणजे थोडक्यात मांडलेला असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं 130 कोटी जनतेचा डेटा जर हा मांडला, पण हा थोडक्यात जर मांडता येत असेल, त्याचे काही ना काही निकष लावून जर मांडता येत असतील तर नक्कीच आम्ही त्याला इन शॉर्ट प्रेझेंट करू शकतो. इंटररिलेशन बिटवीन द टू ऑर मोर व्हेरिएबल कॅन बी मेजर्ड बाय यूजिंग द स्टॅटिस्टिकल टेक्निक. स्टॅटिस्टिकल टेक्निकचा उपयोग करून दोन वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबलसाठी आम्हाला डिसिजन मेकिंग करता येऊ शकते. हे उपयोगात घ्यावं का ते उपयोगात घ्यावं हे स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमाने सहज शक्य होते. म्हणून हे सुद्धा याचं एक महत्त्व आहे की आम्हाला या ठिकाणी स्टॅटिस्टिकल व्हेरिएबल्सचा उपयोग करून मोर व्हेरिएबल क्रिएट करता येतात, जनरेट करता येतात. द यूज ऑफ द स्टॅटिस्टिक मेथड इज इम्पॉर्टंट बिकॉज considerable amount of the time, money and manpower can be saved. जर आम्ही याचा उपयोग केलेला आहे तर आम्हाला लागणारं मॅनपॉवर, मनी पॉवर, परत कालावधी हे सगळं अगदी शॉर्ट पिरियडमध्ये व्यवस्थित वेळेमध्ये आम्हाला इथं पूर्ण करता येऊ शकते. बघा मित्रांनो, जसं काही महत्त्व असतात ना तशा काही मर्यादासुद्धा असतात. कारण असं नाही आहे की सगळेच घटक सगळ्यांना एकत्रित पूर्ण करता येतील. म्हणून इथं स्टॅटिस्टिक्सचे काही लिमिटेशन्स जे आहेत ते कशा पद्धतीने बघा. डिप्रिसिएट द युजफुलनेस ऑफ द स्टॅटिस्टिक्स इन अ मेनी फील्ड. इट हॅज सम लिमिटेशन टू. देर आर सम फॉलोइंग लिमिटेशन्स विच आर प्रेझेंटेड फॉर यू. काही लिमिटेशन्स आपल्यासाठी इथं प्रेझेंट केलेल्या आहेत, काही मर्यादा आहेत. स्टॅटिस्टिक्स इज युजफुल इन द स्टडी ऑफ क्वांटिटेटिव्ह डाटा बट नॉट इन द स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह डाटा. संख्यात्मक परीक्षण करण्यासाठी सांख्यिकीचा उपयोग होतो, परंतु क्वालिटी ज्याला म्हणल्या जाते त्या क्वालिटेटिव्ह डाटाला प्रेझेंट करता येणं या ठिकाणी आम्हाला शक्य होत नाही. म्हणजे जे संख्येत मोजल्या जाते ते सांख्यिकीमध्ये उपयोगात पडते. ही अशी एक मर्यादा आहे. म्हणजे क्वालिटी नॉट मॅटर्स हिअर. स्टॅटिस्टिक्स डील विथ अ ग्रुप ऑफ द ऑब्झर्वेशन्स. सो द कन्क्लुजन ड्रॉन फ्रॉम द डेटा आर ट्रू कलेक्टिव्ह अँड नॉट इंडिव्हिज्युअली. हे ग्रुपसाठी काम करते, सार्वजनिक घटकांसाठी याचा उपयोग पडतो. म्हणून काय आहे, इंडिव्हिज्युअल नीड, इंडिव्हिज्युअल टर्मचा अभ्यास याच्यामध्ये आम्हाला करताना पाहायला मिळू शकत नाही. आणि जे काही रिझल्ट मिळतील ते कलेक्टिव्हली मिळणार आहेत, इंडिव्हिज्युअली राहणार नाहीत. पर्सनल बेसिस ऑफ ॲन इन्व्हेस्टिगेटर मे लीड टू रॉंग कन्क्लुजन. आता इन्व्हेस्टिगेटरचं पर्सनल व्ह्यू जो आहे तो याच्यामध्ये इम्पॅक्ट करणार आहे. जसं समजा मला एखादी माहिती नको असेल, मी त्याचा अभ्यास करणार नाही, किंवा जर मला ते मांडायला सांगितलं तर मी
जेवढ्या पद्धतीने नॉलेज आहे त्याप्रमाणे मांडायचा प्रयत्न करेल, किंवा इन शॉर्ट त्याला प्रेझेंट करून मी अर्धवट माहिती ती प्रेझेंट करून टाकणार आहे. म्हणून काय आहे, हे जे इन्व्हेस्टिगेटर जो आहे त्याचं रॉंग कन्क्लुजन या ठिकाणी होऊ शकते, कारण ते पर्सनल ओपिनियन राहील. परत द कन्क्लुजन ड्रॉ विथ द हेल्प ऑफ द स्टॅटिस्टिक आर नॉट युनिव्हर्सली ट्रू. जे कन्क्लुजन इथं ड्रॉ करण्यात आलेले ते जागतिक पद्धतीने सत्य मानले गेले पाहिजे असं नाही, कारण प्रत्येक ठिकाणीच्या बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे ते अप्लाय होऊ शकत नाही. दे आर ट्रू ओनली अंडर द सर्टेन कंडिशन. स्टॅटिस्टिक्स इज लेस एक्सकेप सायन्स. आता एक्झॅक्ट सायन्सच्या माध्यमाने जर आपण बघितलं तर इथं याचे जे आहे स्टॅटिस्टिकल कंडिशन ज्या आहेत त्या काही विशिष्ट कंडिशनमध्ये मांडता येतात, परंतु सगळ्या कंडिशनमध्ये ते आपल्यासाठी योग्य ठरत नसते. देन स्टॅटिस्टिकल टूल डू नॉट प्रोव्हाइड द बेस्ट सोल्युशन अंडर ऑल सर्कमस्टान्सेस. स्टॅटिस्टिकल टूल्स जे आहेत ते आपल्याला योग्य किंवा पूर्णतः बेस्ट सोल्युशन म्हणून वापरता येत नसतात. सो फ्रेंड्स, हे आपल्या स्टॅटिस्टिक्ससाठी असणाऱ्या मिनिंग, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशनचा भाग आहे. याच्या पुढच्या भागात आपण डेटा आणि त्याच्या संबंधातली माहिती घेऊ. सो थँक्यू.